नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग। तर सविस्तर आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर इथे बघा, त्याच्यासाठी मी इथं माप लिहून घेतलेली आहेत। तर मी माप तुम्हाला एकदा दाखवते। तर इथे बघा, आपली जी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ते आहे 14.5 इंच, छाती आहे 38 इंच, कमर आहे 33 इंच, शोल्डर आहे आपला डीप नेक आहे त्याच्यामुळे शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेला आहे। पुढचा गळा आहे 6 इंच आणि पाठीमागचा गळा 5 इंच। 5 इंच म्हणजे खालची जी पट्टी असते ना आपली ब्लाऊजची ती 5 इंच आहे। वरून डीप नेक आहे आपला 9.5 इंच आणि बाह्य आहे 9.25 इंच आणि दंडगेर आहे 4.25 इंच। याच्यात बघा आपल्याला कशात काय वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते। तर उंची आहे 14.5, त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं असतं सर्व साईज साठी। तर आपली टोटल उंची होणार आहे 15.5 इंच। ओके, त्याच्यानंतर आहे छाती 38, छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो, तो चौथा भाग त्याचा येतो 9.5 इंच। कमर आहे 33 इंच, त्याचा पण आपल्याला चौथा भाग काढून घ्यायचा असतो, तर त्याचा चौथा भाग येतो 8.25 इंच। ओके, त्याच्यानंतर शोल्डर 5.5 घेतलेला आहे, ते बरोबर आपण डीप नेक नुसार घेतलेला आहे। तर पुढचा गळा 6 इंचच घ्यायचा आहे, म्हणजे 5.5 आहे पण अर्धा इंच वाढून शोल्डर साठी, तर 6 इंचावर मी इथं मार्किंग करून घेतलेला आहे। आणि पाठीमागचा गळा आहे तो 5 इंच आहे, तर आपण त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 5.5 इंचावर घेणार आहोत। ते सॉरी 5.5 इंच। आणि बाह्य आहे ते आपली 9.25 इंच आहे, त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे किती आलं 10.25 इंच। आणि दंडगेर आहे 4.25 इंच, म्हणजे हा जो दंडगेर आहे तो 1/2 इंच आहे। टोटल जो दंडगेर आहे तो 9.5 इंच आहे। इथे बघा, ते हाफ मध्ये मी डायरेक्ट लिहून घेतलेला आहे 4.25 इंच। तर टोटल मार्किंग असं आहे आपलं। चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला उंचीचं माप टाकायचं असतं। तर इथे बघा, पुढच्या आणि पाठीमागच्या दोन्ही भागासाठी मी इथं दोन्ही पण पेपर एकत्रच घेतलेले आहेत। तर इथे बघा, आता सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे 14.5 इंच, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला इथं 15.5 इंचावर ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। ते इथे बघा, खालच्या साईडने बरोबर मी 15.5 इंचाचा बरोबर इथं पेपर कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच। इथे बघा 5.5 इंच मार्किंग केलं। त्याच्यानंतर 38 साईज साठी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। इथे बघा मी 6 इंच मार्किंग केलं आणि इथून पण आपल्याला 5.5 इंचच घ्यायचं आहे। इथलं माप पण जास्त होऊन द्यायचं नाही, बरोबर 5.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला इथे बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत आणि इथं पण आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे। ओके, आता त्याच्यानंतर आपला पाठीमागचा आपण जेव्हा पण मुंड्याचं माप टाकतो ना त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला पाठीमागचा गळा किती आहे। पाठीमागचा गळा जर तुमचा 9 किंवा 9.5 इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथं अर्धा इंच क्रॉस बॅक द्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपला जर पाठीमागचा गळा डीप नेक असेल त्यावेळेस आपल्या गळा पसरला जातो, मग काय होतं पाठीमागे इथं बाजूला चुन्या आल्यासारखे होतात, त्याच्यामुळे त्या चुन्या येऊ नयेत म्हणून असा अर्धा इंच आपल्याला इथं क्रॉस बॅक द्यायचं, त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला आपल्याला चुन्या अजिबात पडत नाहीत। तर इथं बघा, हा जो क्रॉस बॅक दिलाय ना तिथं आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। बॅक साठी 1.25 इंचावर करायचं आणि फ्रंट साठी आपल्याला इथं 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। ओके, तर इथे बघा अशा प्रकारे 2 मार्किंग करून घेतली। आता इथं आपल्याला सगळ्यात अगोदर इथून पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि इथून पाठीमागच्या मुंड्याचा इथून आकार आणि पुढच्या मुंड्याचा इथून आकार। आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार देताना कुठून द्यायचा, तर इथे बघा हा जो आपण क्रॉस बॅक दिलेला आहे ना त्याचं असं हाफ करून घ्यायचं। कुठं आलं, इथं हाफ आलंय, मग इथं हाफ आलंय ना, इथून आपल्याला अशा प्रकारे हलक्या हाताने इथं अशा प्रकारे पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे बघा अशा प्रकारे, आणि पुढच्या मुंड्याचा शेप देताना पण हा जो हाफ आलेला आहे ना इथूनच अशा प्रकारे आपल्याला आतमधून असा
शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, तिथे बघा दोन्ही पण मुंड्याचा आकार आपल्याला देऊन झालेले आहेत. आता आपण छातीचं माप टाकूया. तर छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच आणि 2 इंच आपल्याला साईडला शिलाई मार्जिन. आता अजून एक गोष्ट सांगते, बराच वेळा काय होतं ना, आपला ब्लाऊज मुंड्यात टाईट होतं. मग मुंड्यातून टाईट झाला की शोल्डर वरून आपले खाली पडतात. त्याच्यासाठी काय करायचं, जेव्हा पण आपण असं मुंड्याचा आकार देतो ना, त्यावेळेस आपला मुंड्याचा आकार इथपर्यंत आला ना, इथून असं बघा हलकसा असा खालच्या साईडला आपला मुंड्याचा आकार घ्यायचा. म्हणजे आपला जो ब्लाऊज आहे तो मुंड्यात अजिबात काचत नाही, टाईट होत नाही आणि शोल्डर पण उतरत नाही. एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज जो आहे तो फिटिंगला बसतो. ओके, तर ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर इथे बघा आता कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमर किती आहे आपली 33 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8.25 इंच. तर इथे बघा आपल्याला 8.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि पाठीमागच्या जो टक्स देतो आपण दोन्ही त्याच्यासाठी 1 इंच आणि इथं साईडला 2 इंच शिलाई मार्जिन. ओके, इथे बघा अशा प्रकारे मार्किंग करून झालं. त्याच्यानंतर अशी आपली ही जी लाईन आहे ती आखून घ्यायची आणि ही आहे आपली फिटिंगची लाईन. तर इथं तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असेल तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं घेऊ शकता. आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर आपण गळा रुंदी घेणार आहोत 2.5 इंच. ओके, त्याच्यानंतर पुढचा गळा आहे आपला 6 इंच. तिथे बघा बरोबर 6 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि खालच्या साईडला पण इथं आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे. आणि इथं असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. तर योगपट्टीसाठी इथं बघा पुढच्या साईडला आपण 3 इंच आणि इकडच्या साईडला 2.5 इंच. इथं पण 2.5 इंच एक मार्किंग करू म्हणजे आपल्याला शेप द्यायला सोपं पडेल. इथे बघा अशा प्रकारे आपल्याला योगपट्टीचा इथून शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर कटोरीचं माप कसं टाकायचं ते तुम्हाला त्याच्यासाठी मी फॉर्म्युला सांगते. आपली छाती आहे 38 इंच, त्याचा 6वा भाग करायचा. तर किती येतो 6.3. त्याच्यातून मायनस आपल्याला अर्धा इंच करायचं. तर आपली कटोरी किती येते 5.8 इंच येते. एवढी कटोरी येते आणि तुम्ही 38 साईजला एवढी कटोरी कंपल्सरी घ्यायची आहे. पण एखाद्याची काय होतं खूप हेवी साईज असते कटोरीची, म्हणजे बॉडीच्या मानाने जी चेस्ट असते ना ती जास्त असते. अशा वेळेस तुम्ही इथं 6 इंच पण कटोरी घेऊ शकता. तुम्ही 5.8 घेतली तरीही चालेल किंवा 6 इंच घेतली तरीही चालेल. आता मी ज्या कस्टमरचा ब्लाऊज शिवत आहे त्यांची चेस्ट हेवी आहे, त्याच्यामुळे मी इथं 6 इंचावर इथं कटोरीचं माप टाकणार आहे. तर इथे बघा 6 इंचावर इथे एक मार्किंग केलं आणि इथे एक मी 6 इंच मार्किंग करून घेतलं आणि इथं आपण सरळ लाईन आखून घेऊया अगोदर आणि इथं बघा गळ्याच्या साईडला आपल्याला 1 इंच असं वरती घ्यायचं आहे आणि इथून एक आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. ओके, आणि इथून बघा हलकासा आपल्याला असा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, हा बघा आपला परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन झालेला आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. आता कटिंग करताना सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे ना तो इथे कट करून घ्यायचा आहे.
आणि इथं गळ्यासाठी पण आपण थोडासा कट मारून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही पण गळा कट करायला समजेल. तर जरा वेळ आपण हा जो बॅक पार्ट आहे साईडला ठेवून देऊया. साईडचं राहिलं कट करायचं. आता आपण गळ्याची कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर इथं खालच्या साईडला योक पट्टीची कटिंग करून घेऊया. आता कटोरीची कटिंग करून घे. जसा शेप दिलेला आहे त्यानुसारच आपल्याला इथं कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे. ओके. आता पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मुंडा कट करून झालेला आहे. कटोरी ही योक पट्टी. आता ही जी छोटी कटोरी आहे ती कटोरी आपल्याला इथं वाढवून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर इथं पाठीमागचा गळा आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा आपण गळा रुंदी घेतली होती 2.5 इंच, तर इथे पण 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. आणि गळा मी तुम्हाला सांगितलं होता पाठीमागचा आहे 5 इंच, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 6 इंच मार्किंग करूया. कारण अर्धा इंच आपल्याला इथे कमरपट्टी जोडण्यासाठी जातं आणि अर्धा इंच इथं गळ्याला पट्टी लावण्यासाठी जाते त्याच्यासाठी. आणि बघा इथं गळ्याची रुंदी आपण घेणार आहोत 3 इंच खालच्या साईडला. आणि हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत आणि गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जर इथं थोडासा ब्रॉड घ्यायचा असेल तर घेऊ शकता, तुम्हाला जसं हवं असेल त्यानुसार. आणि पाठीमागच्या टकसाठी बघा असं बरोबर याचं हाफ करायचं. कुठे येते हाफ, आणि त्याच्यापेक्षा 1 इंच आतमध्ये यायचं. कारण एकदम हाफ करून जरी टक्स दिले ना तर एका साईडला जातात, त्याच्यामुळे हाफ करायचं आणि 1 इंच आतमध्ये यायचं आणि मग इथून आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर आपण इथं टक्सची उंची घेणार आहोत 4.5 इंच. आणि टक्ससाठी आपण 1 इंच वाढवून घेतलं होतं, त्याच्यासाठी बघा दोन्ही साईडला बरोबर अर्धा इंच मार्किंग करायचं. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, असं टोटल जो टक्स आपला होणार आहे तो होईल 1 इंचाचा. इथे बघा अशा प्रकारे टक्सचं मार्किंग करायचं. त्याच्यानंतर इथे बघा खालच्या इकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वरती मार्किंग करायचं आणि इथून अशी आपल्याला अशी जी पहिली टक्सची लाईन आहे ना इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे कशासाठी ते मी तुम्हाला सांगते. कारण ज्यावेळेस आपण इथं टक्स देतो ना तेव्हा हा जो पार्ट आहे ना तो इकडे येतो, मग तो खालच्या साईडला जातो, त्यामुळे आपली जी कमरेची लाईन आहे ती सरळ आणि व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी इथे बघा असं अर्धा इंच आपण वरती घेऊन हे कट करून टाकायचं आहे अशा प्रकारे. ओके. तर इथे बघा बॅक पार्ट आता आपला मार्किंग करून झालेला आहे. आता आपण गळा पण इथं कट करून घेऊया. आणि आता आपला डीप नेक असल्यामुळे इकडं खालच्या साईडला आपल्याला बघा 5 इंच एवढं असं खाली उतरून आपल्याला दोन्ही पण ह्याला उतार द्यायचा आहे गळ्याच्या साईडला. तिथे बघा अशा प्रकारे. तिथे बघा अशा प्रकारे. ते इथे बघा एवढंच आपण कट केलेलं आहे. आता आपण ही जी आपली छोटी कटोरी आहे ती कटोरी आपण वाढवून घेऊया.
तर सगळ्यात अगोदर ही जी कटोरी आहे ना आपली अशी सरळ व्यवस्थित ठेवायची, जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. ओके, इथे बघा जशी आहे तशी आपली ही कटोरी मार्किंग करून झालेली आहे. त्याच्यानंतर आता कटोरी वाढवायची कशी, तर इथे बघा फुगायच्या पट्टीच्या साईडला आपल्याला इकडे 1.5 इंच एक मार्किंग करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला पण आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि हे दोन्ही पॉइंट आहेत ना ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे पूर्ण किती माप आहे ते मोजायचं. जेवढं पण असेल ना 9.25 आलेलं आहे त्याचं बरोबर असं हाफ करून घ्यायचं. ते कुठं आलं, इथं आलं हाफ. त्याच्यानंतर इथं जिथं हाफ आलेला आहे तिथून बघा खालच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता हे 1.5 इंच जिथं वाढवले तिथं बघायचं किती येते अंतर आपलं. 5 इंच येते इकडनं. तर इकडच्या साईडला पण आपलं बरोबर 5 इंच आलं पाहिजे. इथे बघा परफेक्ट 5 इंच आहे, म्हणजे आपले दोन्ही पॉईंट जे आहेत ते बरोबर आहेत. तर इथे बघा मग असं सरळ लाईन आपण आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे. आणि इकडच्या साईडला पण आपल्याला सेम याच पद्धतीने असं जोडून घ्यायचं आहे. आता हे 2 पॉईंट जोडून झाले. त्याच्यानंतर इथं बघा गळ्याच्या पुढच्या साईडला आपल्याला इथं फुगायची पट्टी जोडायची असते. त्याच्यासाठी 1/2 इंच इथं वाढवून घ्यायचं. आणि हे जे 2 पॉईंट आहेत ते इथं आपल्याला असे जोडून घ्यायचे. ओके, आता त्याच्यानंतर इथं आपल्याला हा जो मुंड्याचा साईड पार्ट असतो तो इथे जोडण्यासाठी आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन लागतं. तर ते मार्जिन आपल्याला इथं असं वरती घ्यायचं 1/2 इंच. जास्त नाही घ्यायचं, 1/2 इंच घ्यायचं. आणि हा डॉट मध्ये आपल्याला इथं अशा प्रकारे कटोरी जोडून घ्यायची. आणि अशा प्रकारे परफेक्ट असं आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा ही 38 साईजची कटोरी आपली पूर्ण बनवून तयार झालेली आहे. तर मूळ कटोरी आपण घेतली होती 6 इंच. ओके, तर इथून बघा 3 इंचावर वरती आपल्याला इथं टक्सचं माप टाकायचं आहे बरोबर असं. आणि दोन्ही साईडला इकडच्या साईडला आपल्याला 1.5 इंच आणि 1 लाईन, आणि इकडच्या साईडला पण 1.5 इंच आणि 1 लाईन एवढं मार्किंग करायचं. आणि हे 2 पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. आणि इथे हा आपला मधला टक्स तयार होतो. अशा प्रकारे 38 साईजची आपली कटोरी इथं बनवून तयार झालेली आहे. इकडच्या साईडला आपण 1.5 इंच वाढवलं, इकडच्या साईडला 1.5 इंच वाढवलं, आणि इथं पण 1.6 आणि उभा टक्स आपण घेतलेला आहे 3 इंचचा. इथं आपण वाढवलेला आहे 1/2 इंच, आणि इथं आपण वाढवलेला आहे फक्त 1/2 इंच. ओके, अशा प्रकारे ही आपली कटोरी इथं वाढवून तयार झालेली आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. इथे बघू शकता एकदम परफेक्ट आपली कटोरी इथे अशी बनवून तयार होते. ते बघा आता सगळ्या पार्टची आपली इथं कटिंग करून तयार झालेले आहे. आता फक्त एकच पार्ट राहिलेला आहे जो आपल्याला वाढवायचा आहे, तो म्हणजे योगपट्टी. तर इथे बघा आपली जी योगपट्टी आहे ना ती खालच्या साईडने आपल्याला 1/2 इंच एवढं, सॉरी 1/2 इंच नाही 1 इंच वाढवून घ्यायची आहे.
कारण वरच्या साईडला आपल्याला जोडायला अर्धा इंच जातं आणि खालच्या साईडला पण जोडायला अर्धा इंच जातं. इथे बघ खालच्या साईडने आपण 1 इंच मार्किंग करूया आणि इथं योगपट्टी ठेवून घ्यायची. नंतर वरच्या साईडला जसा शेप आहे तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, इथे बघा सगळ्या पार्टची आपली इथं आता कटिंग करून झालेली आहे. आता मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवते, बाही कटिंग कशी करायची. तर इथे बघा त्याच्यासाठी या पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं आहे. तर बाही जी आहे ते आपली आहे 9.25 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 10.15 इंचावर इथं बाहीचं माप टाकून घ्यायचं आणि इकडच्या साईडला पण 10.15 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला 38 साईजसाठी इथं 3.5 इंचावर कॅप हाईट घ्यायची आहे. ओके, आणि जिथं आपण 3.5 इंच घेतलेला आहे तिथून आपल्याला इथं अशी एक सरळ लाईन आखून घ्यायची. ओके, आणि ही आहे आपली उंचीची लाईन. आता त्याच्यानंतर आपला मुंडा किती आहे ते बघायचं. तर मुंडा आहे 16 इंच, त्याचा हाफ येतो 8 इंच. तर इथून इथे बघा बरोबर 8 इंच ठेवायचं आणि ही जी आपण लाईन आखलेली आहे तिथं 8 इंच कुठे येते तिथं मार्किंग करायचं आणि तिथून पुढे आपले शिलाई मार्जिन जेवढं ब्लाऊज मध्ये घेतलं असेल तेवढं. आणि इथून आपल्याला आपण जे 8 इंचचं मार्किंग केलेलं आहे ना, इथून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. पण शेप देताना इकडच्या साईडने बघा आपल्याला 1.25 इंच इथपर्यंत आपल्याला स्ट्रेटच ठेवायचं आहे आणि इथून अशा प्रकारे परफेक्ट असं इथं बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आकार देण्यासाठी इथे बघा हे जे माप आलेलं आहे त्याचं बरोबर असं हाफ करायचं. इथे इथं हाफ, तिथून खाली आपल्याला या दोन्ही शेप मधलं अंतर किती आलं पाहिजे, तर 1.25 इंच अंतर आपल्या इथं आले पाहिजे. ते इथे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर अशा प्रकारे पुढच्या याचा शेप, मुंड्याचा शेप पण आपल्या इथं देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपला दंडगेर आहे 4.25 इंच. ते इथे बघा 4.25 इंच मार्किंग करायचं आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन. आणि हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला इथं आता जोडून घ्यायचे आहेत. इथे बघा बाहीची पण मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. आणि इथे एक मध्ये नॉच द्यायचा आणि इथे ही जी फिटिंगची आपण मार्किंग केलेलं आहे ना, इथं पण आपल्याला एक नॉच देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अशी बाही ओपन करायची. ते पुढच्या मुंड्याचा जो आकार आपण दिलेला आहे बाहीचा शेप, तो इथे आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे परफेक्ट असा आपला बाहीचा शेप आला पाहिजे, तरच बाही जी आहे ती आपली फिटिंगला व्यवस्थित बसते. इथे बघा अशा प्रकारे बाहीची पण कटिंग झालेली आहे. ही बाही जी आहे ती आपली 9.25 इंचाची मापाची बाही आहे आणि 38 साईज साठीची. ओके, तिथे बघा अशा प्रकारे पूर्ण 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग इथं आपली झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची आपण पूर्ण ब्लाऊज अस्तरवर कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ह्याच मापाचे माझ्याकडे एकच कस्टमरचे इथे बघा 3 ब्लाऊज आहेत आणि ह्या तिन्ही ब्लाऊजची मला कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे. पण यातल्या कुठल्याही एका ब्लाऊजची स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करेन. ओके, ते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. जर सबस्क्राईब नाही केलं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.